हॅलो, वेलकम टू सुंदर वर्ल्ड. आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. तर आजच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल आजचा व्लॉग हा कशा संदर्भात आहे. तर चला व्लॉगला सुरुवात करते मी. आणि इथे माझी छोटी मुलगी विराईला झोपवलं आहे, तिला झोक्यामध्ये टाकलं आहे मी, तुम्ही बघू शकताय. आणि आता मी बाकीचे सगळं काम माझं आटपून आता मी इथे कामाला सुरुवात करणार आहे. इथे आमचं जे म्हणजे पूजा घर आहे ते मी आता इथे साफसफाई करणार आहे. पाठीमागे तुम्ही बघू शकता सगळं साफसफाई केली, म्हणजे जेवण झालं आहे, सगळी भांडी वगैरे सगळी आवरली. आणि आता इथे वाजले आहेत रात्रीचे 11. सर्वजण झोपले, विरालाही झोपवलं आहे, परी तिचे पप्पा बाकी सगळे झोपले आणि माझी मम्मी पण आली होती, ती पण झोपली आहे. आणि आता मी ते कामाला सुरुवात करते. इथे मी सगळं सामान काढून ठेवलं आहे आणि जे आमचं पूजाघर आहे त्याची आता मी साफसफाई करणार आहे. इथलं जेवढं सामान होतं ते बघा इथे मी टेबलवर सगळं आधी काढून ठेवलं, म्हणजे कसं साफसफाई करण्यासाठी सोपं जाईल. आणि आता इथे मी मूर्ती आणली आहे साफ करण्यासाठी बुद्धांची. तर हे आहे माझं किचन आणि इथे बेसिनच्या बाजूला इथे मी मूर्ती आणली आहे साफ करण्यासाठी. आणि मूर्ती साफ करण्यासाठी मी जी भैया पावडर मिळते, तुमच्याकडे भेटत असेल, जर तुमच्याकडे भैया पावडर भेटत असेल तर कमेंटमध्ये मला कळवा. इने जे आपल्या अशा ह्या ज्या मूर्त्या असतात, ही मूर्ती आमची पंचधातूची आहे. तुम्ही जर माझे रेग्युलर सबस्क्रायबर असाल आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीत आहे ही जी मूर्ती आहे ती आम्ही थायलंडवरून आणली आहे आणि ही पंचधातूची मूर्ती आहे. तर ज्यावेळी साफ करायची असते मूर्ती तर मी अशी भैया पावडर म्हणजे पितांबरीसारखीच असते, तिने मूर्ती साफ करते. तिने खूप छान पद्धतीने मूर्ती स्वच्छ निघते. खरं तर मूर्ती आम्ही इथे साफ करत नाही, मला ती योग्य वाटत नाही. पण बाहेर खूप अंधार होता, मी तुम्हाला सांगितलं की आत्ता साधारण रात्रीचे 11:30 वगैरे झाले होते, त्यामुळे मी मूर्ती बाहेर नेऊ शकले नाही अंधार असल्यामुळे, म्हणून मी इथे मूर्ती साफ करते. पण मी किचन आधी पूर्ण स्वच्छ केलं आणि त्यानंतरच मी इथे बुद्धांची मूर्ती आणली आणि ती साफ करायला घेतली. तर आता इथे मूर्ती साफ केली आहे मी आणि इथे आता मी एक स्वच्छ टॉवेल घेतला आहे आणि त्याने मूर्ती स्वच्छ अशी पुसून घेतली आहे. खूप छान चकाकी आली आहे मूर्तीला, तुम्ही बघू शकताय. तर हे बघा सुंदर निघाली आहे ना मूर्ती. तर आता मूर्ती मी इकडे हॉलमध्ये घेऊन आली आहे, तिथे ठेवली आणि आता मी पुढच्या साफसफाईला लागते. रात्रीची साफसफाई करण्याचं कारण असं होतं की आज दिवसभर आम्ही साफसफाई करत होतो म्हणजे घराची, कारण की धम्मचक्र प्रवर्तन दिन हा सर्व बौद्ध बांधवांसाठी खूप मोठा सण असतो आणि तो आम्ही खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतो. त्यामुळे जशी दिवाळीला आपण साफसफाई करतो त्याचप्रमाणे दसऱ्याला देखील मी पूर्ण घर स्वच्छ करून घेते. माझ्या मदतीसाठी माझी आई आली होती, कारण की मला 2 छोट्या मुली असल्यामुळे एवढं सगळं पॉसिबल होत नाही साफसफाई वगैरे करायला, तर ती देखील माझ्या मदतीला आली होती. मग त्यामुळे म्हटलं की आपण संध्याकाळी रात्रीचं सगळेजण झोपले की पुढची तयारी
करून घेऊया, कारण की उद्या सकाळी पहाटेच उठून पुन्हा बुद्धवंदना, बुद्धविहार साफ करणे, बाकीच्या सर्व गोष्टी होत्या. त्यामुळे मी निर्णय घेतला की आपण रात्रीचीच सगळी सजावट वगैरे करून घेऊया. मी तुम्हाला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त थोडी माहिती सांगू इच्छिते. भगवान बुद्धांना संबोधी प्राप्त झाल्यानंतर सारनाथ येथे सर्वात प्रथम त्यांनी 5 भिक्खूंना धम्माची व्याख्या सांगितली. धम्माची तत्त्वे सांगताना त्यात 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, प्रत्युत्य समुत्पाद, कार्यकारणभाव, अनित्यता आणि अनात्मा ही त्यांनी तत्त्वे सांगितली. एका धम्माची तत्त्वे सर्वात पहिल्यांदा सांगितली गेल्यामुळे, म्हणजेच धम्माचे चक्र पहिल्यांदाच फिरवल्यामुळे या दिवसाला आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन असे म्हणतो. तो दिवस आषाढ पौर्णिमेचा असल्याने आणि भगवान बुद्धांसारख्या गुरूने आपल्या शिष्यांना प्रथमच संपूर्ण ज्ञान दिल्याने या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे देखील म्हणायला सुरुवात झाली. बौद्ध राष्ट्रांमध्ये देखील हीच आषाढ पौर्णिमा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून देखील ओळखला जातो. तर त्याबद्दल थोडक्यात माहिती अशी की इसवी पूर्व 3रे शतक हा सम्राट अशोक यांचा उदयकाळ. एका साम्राज्याचा वारसा लाभलेला अतिमहत्त्वाकांक्षी राजा अशोक यांनी अनेक राज्य काबीज केली आणि आपले अफाट असे साम्राज्य स्थापित केले. बुद्धांच्या विचाराने प्रेरित होऊन हा सम्राट बौद्ध धम्माचा स्वीकार करतो. सतत 10 दिवस चाललेल्या विजयोत्सवाला अशोका विजयादशमी म्हणून प्राचीन भारतात ओळखले जात होते. बौद्ध धम्माने आपल्या मानवतावादी विचाराने एका तलवारीवर मिळवलेला हा विजय होता. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर हा दिवस निवडला, कारण 1956 सालच्या ऑक्टोबर महिन्यातील याच तारखेला अशोक विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा होतो. लोकांना पुन्हा या दिवसाच्या मूळ नावाकडे आणि उद्देशाकडे बाबासाहेबांना घेऊन जायचे होते. अशोक सम्राटांनी जसे संपूर्ण राज्यात आणि जगात बुद्ध विचार पेरण्याचे काम केले होते, तसेच आपल्या बाबासाहेबांना करायचे होते. त्यांनी सम्राट अशोकांची राजमुद्रा ही भारताची राजमुद्रा म्हणून निवडली. भारताच्या राष्ट्रध्वजावर अशोक चक्र विराजमान आहे. राष्ट्रपतींच्या शपथेसाठी केवळ बुद्धरूप साक्षीदार मानले गेले आहे आणि त्यांच्या आसनाच्या भिंतीमागे धम्मचक्र प्रवर्तनाय हे ब्रीदवाक्य लिहिले आहे. बाबासाहेबांच्या या मूळ उद्देशाकडे आणि त्यांच्या कृतीतून आम्ही शिकले पाहिजे. म्हणून हाच दिवस बाबासाहेबांना बौद्ध धम्म गतिमान करण्यासाठी अभिप्रेत होता. हा दिवस सम्राट अशोकांच्या कार्याचा केवळ आदरच दर्शवत नाही, तर बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचे हे एक प्रतीक आहे आणि आपल्याला सतत आपल्या उद्दिष्टांची जाणीव करून देणारा हा दिवस आहे. त्यामुळे सर्वांनी मोठ्या उत्साहात हा दिवस खूप छान पद्धतीने साजरा करावा. आज पुन्हा एकदा सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आणि अशोका विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर हा लेख होता प्रसिद्ध व्याख्याते तसेच पाली भाषा अभ्यासक अतुल भोसेकर सर यांचा. हा लेख खूप मोठा आहे, पण मी त्यातल्या काही पॉईंट्स तुमच्याशी शेअर केले आहे. तुम्हाला जर हा लेख पूर्ण वाचायचा असेल तर मी कमेंटमध्ये हा लेख पिन करून देते. तुम्ही तो नक्की वाचा आणि त्यावर तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता इथे सर्व माझी साफसफाई
पडदे अरेंज करणं वगैरे सगळं झालं आहे. आणि आता इथे जे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत ते मी अरेंज करते आहे. खूप छान वाटतं ज्यावेळी असा जो सण असतो त्यावेळी काम करताना अजिबात थकवा येत नाही. खूप छान वाटतं. आणि आता इथे वीरा झोपली त्यामुळे मला सर्व काही ती उठण्याच्या आत पटापट आवरायचं आहे. होप सो ती लवकर उठू नये. तर आता मी इकडे आली आहे. इथे मी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध अशी यांच्या मूर्त्या ठेवणार आहे. त्याची इथे अरेंजमेंट करणार आहे म्हणजे सकाळी तिथे मला चांगली पूजा करता येईल त्यासाठी. आणि हे जे 3 डेकोरेटिव्ह आयटम्स तुम्ही बघताय तर हे मी मिशोवरून ऑर्डर केलेत. खूप छान आहे, खूप छान क्वालिटी आहे याची. आणि आता ही जी फुलं आहेत ही आम्ही आमच्या बागेत लावली ती तिथे लावते. आणि आता इथे सगळं झालं आहे आवरून. डेकोरेशन ऑलमोस्ट डनच झालं आहे. आणि आता लास्ट आहे फरशी पुसणं. सगळं झाल्यानंतर आता मी फरशी पुसून घेते. तर आता सगळी माझी कामे आटोपले आणि हे बघा मी अशा पद्धतीने डेकोरेशन केलं आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला नक्की कळवा. हे जे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत हे मी सर्व मिशोवरून ऑर्डर केले. जर तुम्हाला त्याची लिंक पाहिजे असेल तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी तुम्हाला त्या सर्व प्रोडक्ट्सची लिंक देईल. डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे देखील कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आजचा दिवस हा खूप छान होता, उत्साही होता. दरवर्षी सर्व बौद्ध उपासक व उपासिकेने हा दिन खूप उत्साहात साजरा केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. असं मला वाटतं की सर्वांनी हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तो सर्वांनी उत्साहाने साजरा करावा, खीरदान करावं. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही तसा कार्यक्रम केला आणि यावर्षी तुमच्यासोबत शेअर करण्याचा योग आला, त्यामुळे मला जास्त आनंद होतोय.
आत्तापर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.